तसं बघितलं तर हे पुनर्वसन गाव आमचं सातारा जिल्ह्यातून इथं आलं. सुरुवातीला आम्ही लहान असताना तर हा सगळा पूर्ण माळ म्हणजे झाड तर कुठं नव्हतंच इथं. सुरुवातीला मंडळ होतं आमचं वरदानी तरुण मंडळ. त्याच्या ह्याच्यातनं आम्ही कुठलीही गोष्ट करताना सर्व सामूहिक करत होतो. असंच क्रिकेट खेळायचं जरी असलं तरी सामूहिक पद्धतीनं आमच्या भागात क्रिकेटसुद्धा नाव होतं. म्हणजे कुठल्याही गोष्ट करताना असं सार्वजनिक स्वरूपात करत होतो. मग त्यांची संकल्पना त्या जे होते मोहन पवार, चंद्रकांत पवार, शरद सावंत, शशिकांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी कामं करत होतो. मग झाडं लावायला चालू केली. पहिलं हागणदारी मुक्त गाव केलं आणि झाडं लावायचं तर म्हणलं तर एखादं काम आम्ही हाती घेतलं तर ते पूर्ण करत तोपर्यंत आम्ही थांबतच नाही. म्हणजे जवळजवळ झाडं लावताना रातच्या 2-2 वाजल्या तरी आमचं काम चालूच असायचं. ह्या गावामध्ये ज्यावेळेस इथली लोक आली, पुनर्वसन गाव झालं, त्यावेळेस इथलं वातावरण तसं व्यवस्थित नव्हतं. जेव्हा आमचं लग्न झालं त्यावेळेस पण असं की आम्हाला वाटलं की काहीतरी इथं केलं पाहिजे. मग शाळा बांधली, मंदिर उभं केलं, सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम करायचं असं ठरवलं. चिंचणी गाव हे कुठंतरी आपल्याला नावारूपास येईल ह्या हेतून आम्ही हे कृषी पर्यटन स्थापन केलं. तर सुरुवातची आम्ही कनेर धरणात उठून आलेलं गाव आहे. तिथं आमचं खूप म्हणजे असं शेजारी वगैरे झाडं भरपूर आहेत. मग ती झाडं आपण ह्या गावामध्ये लावायची आणि झाडांचं महत्त्व भरपूर आहे. ऑक्सिजन भरपूर मिळतं आणि मेन म्हणजे झाडांमुळे आता मधल्या काळात कोरोनाचं प्रमाण जास्त वाढलं असल्यामुळं तिथं झाडं जास्त ह्या चिंचणीमध्ये असल्यामुळं कोरोनाचं एकही पेशंट ह्या गावामध्ये सापडलेलं नाही. त्यामुळं झाडाचं महत्त्व आम्हाला झाडं लावल्यानंतर कळलं की झाडं लावल्यानंतर काय होतं. आणि मेन लहान मुलं दिवाळीला फटाके उडवत नाहीत की जे पक्षी बाहेर उडून जातील. आणि पक्ष्यांचं कसं पाणी वगैरे आपण त्यांना दिलं, पक्ष्यांचं पण महत्त्व कळतं की त्यांना एक जीवदान मिळतं. बाहेर लोक येते ती बघते ती, त्यांना मन त्यांचं रमलं का ती अजून बुकिंग करते ती, जेवायला येते ती, त्यांना काय आवडेल ती सांगते ती, कार्यक्रम मोठं होते ती. सगळी माणसं सगळी स्वच्छ म्हणजे राहणं मान सगळं चांगलं आहे आमच्या. मन भरून बोलणार, अडचण काही येऊ देणार नाही. अडचण आली तर तिथं दूरलगी करणार. इथं काही सुद्धा नव्हतं. 2 पत्र्याची झोपडीला घालून दिली. त्याच्या ठिकाणी लहान मुलं बाळ सगळी घेऊन इथे पाण्याची सोय म्हणजे आडाला पाणी फक्त, दुसरं काही सुद्धा नव्हते. त्या पाणी आणायचं, स्वयंपाक पाणी करायचं, कामाला जायचं, हेच चाललं होतं. इथे प्लॉट मोजून पहिलेच त्यांनी ठेवलं. कोणाच्या नावचं असं प्लॉट ठेवलं, करून ठेवलं. म्हणून तिथनं आम्हाला थोडं इकडे तिकडे काम. बैलगाडी एक होती, आता त्या गाडीवर पाणी आणून त्याने गोंधळाला द्यायचं, हे काम आमचं. दुसरं काय आहे, झाडं नव्हतीच. आता आनंद आहे. पांडुरंगाचं दार, हे मोहनचं आमच्या पाय आणि झाड. दुसरं काय, त्या मोहनचं दाखव आणि त्यांच्या माग आम्ही. आमच्या सातारा जिल्ह्यातलं गाव कनेर धरण झाल्यामुळं आमचं गाव तिथं 1978ला आम्ही इकडं आलो. पण तिथली सगळी जमीन धरणात काही गेली आणि तिथून आम्हाला पुनर्वसन ह्या पिराच्या कुरोलीच्या इथं केलं. तर हा माळ आम्हाला मोकळा होता. काय दगड जोडच होते, झाडं जोडं काय नव्हती. झाडं आमचं तिकडं पूर्वी होती. आम्हाला इकडं दुष्काळ वाटायचा. कुठं झाडं नसायची, काय नसायची, बसायचं कुठं. बैलं असायची, पण काय कुठलं झाडाला बांधायचे, कुठं काय बसायचं. ती आपली आम्ही सगळ्यांनी एकी करून ही झाडं लावलेली आणि ती जपायची आहे. ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला इथं झाडी कसलीच नव्हती आणि 5 रुपयाला एक पाण्याचा ग्लास होता. इथं माणसंच नव्हती, कोण भीती वाटत होती त्या काळात. आता काही झाडं लावली
रस्ते चांगले झालेत आणि जवळजवळ आता हे साधारण 15 एकराचं गावठाण आहे. पण हिचं आता 13,000 झाड आहे. सगळी पूर्ण घरं दिसत होती ती पहिली, पण आता कुठेच घर दिसत नाही. फक्त एक टाकी एक दिसते आणि जवळ शिखर एक दिसते, दुसरं काय सुद्धा दिसत नाही. बाहेरनं बघितलं तर आपण दोन्ही हे फक्त घर दिसत नाही कुठं आमचं गाव. 6 वर्षाचं असताना आम्ही आमच्या वडिलाबरोबर इथं आलो त्या टायमाला. त्याच्यानंतर कमीत कमी 15-20 वर्ष इथं एकदम असं उन्हाळमाळ दुष्काळी जिल्हा, त्यात पाण्याचं किंवा पावसाचं प्रमाण कमी असलेला जिल्हा, अशा ठिकाणी आमचं लहानपण गेलं. पण आम्हाला कालांतरानं असं वाटलं की ह्या काहीतरी गावात आपण वेगळं करूया. आम्ही त्यावेळेला जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी राडेगड, सिद्धी, हिरवे बाजार ह्या गावचा अभ्यास करून आमची जी युवा टीम आहे 8-10 जणांची, त्यांनी या पूर्ण गावावर काम करायला ठरवलं. आणि त्या दिवसापासून आम्ही आज तागायत झाडे लावणे, जगवणे, स्वच्छता ठेवणे, तसेच टापटीप राहणे, झाडांविषयी पक्ष्याविषयी प्रेम सगळ्यांच्याच मनात असल्यामुळं सर्व ग्रामस्थ, महिला, लहान मुले हे सगळ्यांनी मिळून हे गाव बऱ्यापैकी सजवण्याचा प्रयत्न केला. त्यातच भरपूर झाडे आल्यामुळं काही निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी आम्हाला येऊन भेटले. त्यांनी म्हणले असं म्हणजे आम्ही इथे येऊन तुम्ही आमच्यासाठी असं काहीतरी असं वेगळं करा की आमचं 1-2-3 तास इथं आरामात किंवा निसर्गाच्या सानिध्यात जातील. या अनुषंगानं आम्ही पुढे जाऊन एक हॉटेलची स्थापना केली आणि खेळण्याचे साहित्य वगैरे असं घेऊन आलो. त्यात पर्यटकांना आता आमच्या इकडं सुरुवातीपासूनच लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद देऊन आज आम्ही त्यांना हॉटेलच्या माध्यमातून एक चांगलं गावरान चुलीवरलं जेवण आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. या जेवणामध्ये पाटोडी रस्सा, वरण, मसाला वांग, बेसन, खपली गव्हाची लापशी, चपाती, ज्वारीची भाकरी, बाजरी भाकरी, काकडी, कांदा, लिंबू, ठेचा आणि शेंगदाणा चटणी असं एक गावरान आयटम आम्ही त्यांना अनलिमिटेड देतो. आणि लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत. आमचं कुठलंही एवढं मोठं डिजिटल कुठं प्रसार नसतानासुद्धा आजपर्यंत आमच्याकडे 15,000 ते 20,000 लोक आमच्या ह्या गावाला भेटी देऊन इथल्या निसर्गाचा आणि जेवणाचा आस्वाद घेऊन चांगल्या प्रतिक्रिया देऊन इथून गेले. खरं तर चिंचणीच्या एकूणच सगळ्या याच्यावर गावातले बरेच जण बोललेत आणि सातत्यानं बोलत असतात. अशा तुमच्या सारखी विचार करणारी माणसं वेगवेगळ्या अँगलनं त्याला प्रसिद्धी देणारी अशी इथे येत असतात. आणि मग खरंच चिंचणी कसं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. जी माणसं कधीच बोलत नव्हती ती बोलायला लागल्यात. पण कधी बोलतात जर त्यांनी काही काम केलं असेल ते काम सांगावं लागतं आणि मग केलेलं काम सांगायला सोपं जातं, बोलायला सोपं जातं. आणि म्हणून गेल्या पुनर्वसनाच्या 40 वर्षानंतर सातत्यानं 20 वर्ष 25 वर्ष सातत्यानं काम करायचं. म्हणजे एखादा पुरस्कार मिळवण्यासाठी टार्गेट ठेवून काम करणं आणि मिळालेल्या पुरस्कारानंतर त्या गावांची अवस्था, त्या पुरस्काराची अवस्था काय असते हे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलं आहे. परंतु कुठलाही पुरस्कार मिळणार नाही, परंतु काहीतरी आम्हाला वेगळं रचनात्मक काम उभं करायचं आहे आणि ते नेमकं काम काय असलं पाहिजे हा सगळा अभ्यास करत, हा विचार करत, म्हणजे ज्या आपण निसर्गरम्य भागातून आलो, ज्या संस्कृतीतून आलो, ती संस्कृती, तो भाग म्हणजे महाबळेश्वरच्या पायथ्यातून जावलीच्या खोऱ्यातून आम्ही इथं आल्यानंतर ज्या भागामध्ये 200-250-300 मिलीमीटर सुद्धा पाऊस पडत नाही, जिथं सावलीला उभं राहायला झाड नाही, अशा भागामध्ये पुन्हा महाबळेश्वर निर्माण करायचं. कारण आपण पुन्हा महाबळेश्वरला जाणार नाही आपल्या परिसरात, परंतु आपण इथं उभं करू शकतो का, तर करू शकतो. हा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्या पद्धतीनं लोकांनी मूळ काय ह्या गावाचं तर झाडे लावायला चालू केली. म्हणजे हे वेड्यात निघाले. झाडं लावणे हा विकास असतो हे जर संकल्पना मांडली तर हे हास्यास्पद लोकांना वाटतं. कारण रस्ते कॉन्क्रीट करणे, डांबरीकरण करणे, बिल्डिंगा बांधणे हाच विकासाची संकल्पना झाली आणि म्हणून विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे
हा संकल्पनाच मोडीत निघाली. आणि हा विचार खरं तर विकास हा मानवी संकल्पनेचा असला पाहिजे, त्याला चेहरा मानवाचा असला पाहिजे. ही भूमिका ह्या गावातल्या माणसांनी समजून घेतली. ही भूमिका कोणी समजावली? मग भारत पाटणकर असतील, सातत्यानं त्यांचा संपर्क असेल, त्यांचं येणं जाणे असेल, त्यांनी या समाज असा असला पाहिजे की तो शोषणमुक्त असला पाहिजे, तो जातीविरहित असला पाहिजे, तो पर्यावरणपूरक असला पाहिजे, तो जो उद्योग करतो तो विकेंद्रित असला पाहिजे. ही संकल्पना सातत्यानं भारत पाटणकर मांडत आले आणि त्या धागा पकडत या ठिकाणी हे कामं करत आले. खरं तर ह्या गावाचं पुनर्वस होत असताना या गावातल्या लोकांना आणखीन वेगवेगळे पर्याय होते. म्हणजे सातारा जिल्ह्यातून पंढरपूरला यायच्या अगोदर मग लोक कालगावला कराड शेजारी गेलीत, मूळ गावात चिंचणीत राहिलीत, काही सातारच्या शेजारी राहिलीत. परंतु पंढरपूरला आल्यानंतर विठ्ठलाच्या जवळ आपण जाणार आहे आणि म्हणून फक्त पंढरपूरला जायचं की त्या काळामध्ये पाणी नव्हतं, त्या काळामध्ये पाऊस नव्हता, त्या काळात जमीन पिकत नव्हती. अशा सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये विस्थापन झाल्यानंतर फक्त माणसाचं विस्थापन होत नाही, त्याचं सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण दृष्ट्या हे सगळंच विस्थापन होतं. सगळं उखडून एखादं झाड उपटावं, मुळासकटून खडकाव टाकावं आणि त्या झाडानं पुन्हा मुळ्या उभ्या रवत उभं राहावं, बहरावं. त्याच्यापेक्षा वेगळं ह्या गावातल्या माणसाने काय केलं नाही. आणि ह्या माणसाने हेच केलं की आम्हाला इथं जर इथल्या निवडणुकीच्या राजकारणात भाग घेऊन आमची ओळख निर्माण होणार नाही, इथल्या शेतीच्या उत्पन्नामध्ये जे अल्प शेती मिळाली, अल्पभूधारक, त्यामध्ये आमची वेगळी निर्माण होणार नाही. जर आमची ओळख जर वेगळी निर्माण व्हायची असेल तर आम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण काम करावं लागेल. आणि म्हणून लोकांनी झाडं लावत गेली. गेल्या 20 वर्षामध्ये 10, 12, 13 हजारापेक्षा जास्त झाडं लावत. म्हणजे अगदी आरेची जंगल तोड झाली त्यावेळी निषेध म्हणून आम्ही 700 झाडं लावली. म्हणजे लोक वेगवेगळ्या टाईपनं निषेध करत होते, पण आम्ही तिकडे तुम्ही झाडं तोडताय तर आम्ही परत झाडं लावतो. हे पर्याय देणारी व्यवस्था आम्ही गावामध्ये निर्माण केली. आणि मग हे सगळं उभं होत असताना आमच्या लक्षात आलं की यातून काय उभं राहणार आहे. तर ह्यातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पर्यटन उभं राहू शकतं. आणि म्हणून आम्ही तसा विचार करायला लागलो. सुरुवातीच्या काळाला जी झाडं लावली होती त्यामध्ये काही फळांची लावली, त्यामध्ये काही पाना फुलांची लावली, त्यामध्ये काही वेगवेगळ्या औषधी असतील. परंतु नंतरच्या काळामध्ये आम्ही शोभेची झाडं लावली आणि म्हणून त्याला एक पर्यटनाचा आकार आला. आणि म्हणून या पर्यटनामधून गावातल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल असं आमच्या लक्षात आल्यानंतर, कारण पंढरपूरच्या जवळ असणारं, नॅशनल हायवेच्या अगदी जवळ असणारं एक छोटंसं गाव आणि त्याला एक स्वरूप येत गेलं. त्याच दरम्यान शासनानं वनश्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार दिला. असं एक आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडत गेल्या. आणि मग हे पुनर्वसनाचं गाव, परंतु ते रडत न बसता, तक्रार न सांगता, एका विस्थापनानंतर सुद्धा एक नवीन आयाम घेऊन काहीतरी वेगळं करायचं त्या भूमिकेतून आम्ही काम करत गेलो. पर्यटन केंद्र उभं करत असताना त्याची नोंदणी MTDCकडं, DOTकडं असली पाहिजे. आणि हे करत असताना ग्रामपंचायत नव्हती, गावात सहकारी संस्था नव्हती. नंतरच्या काळामध्ये एक सहकारी संस्था स्थापन केली महिलांची, की ज्यामध्ये 100% 65 कुटुंबातल्या एक महिला आहेत. त्यांचा बॉयलॉज पर्यावरणपूरक आहे, त्याचा बॉयलॉज विकेंद्रित आहे. असं सगळं करत त्याची MTDCकडं नोंद करणं, त्यातनं नोंदीतून ते पर्यटन केंद्र चालवणं. आणि गेल्या 2 वर्षामध्ये हे पर्यटन केंद्र आम्ही संकल्पना मांडली नाही, फक्त प्रत्यक्ष चालू केलं. आणि 2 वर्षामध्ये लाखो रुपयाचा व्यवसाय केला. त्या लाखो रुपयातून आम्हाला लाखो रुपये नफा मिळाला. त्या नफ्यातून वेगवेगळ्या टाईपची डेव्हलपमेंट करत आता हे पर्यटन केंद्र, लोक सांगतात आमच्यापेक्षा, ज्या टाईपचा प्रतिसाद आम्हाला मिळतो त्यातून लोकांच्या जिल्ह्यामध्ये चिंचणी हे नाव तयार झालं, ब्रँड तयार झालं. आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला, मग त्यामध्ये हुरडा सीझन असेल, आंबारस पोळे असेल, उन्हाळ्याचा सीझन असेल, वेगवेगळे गेट टुगेदर असतील, वाढदिवस असतील, शाळेंच्या सहली असतील, अशा सगळ्यामधनं वेगवेगळ्या टाईपचा प्रतिसाद या ठिकाणी मिळायला लागला. आणि लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास तयार झाला
की बाबा आपण असं काय केलं तर गावातच रोजगार मिळू शकतो. रोजगारासाठी आपल्याला स्थलांतर करायची, रोजगारासाठी आपल्याला मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून हा रोजगार निर्माण करण्याची भूमिका घेऊन याच गावात काम करायचं आम्ही ठरवलं आणि लोकांचं स्थलांतर थांबवायचं ही भूमिका घेतली. खरं तर काल परवा दिल्लीच्या उष्णतेच्या बातम्या आल्या. उष्माघातानं हजारो माणसं मेली. ही आत्ता चालू मधली अवस्था आहे. या उन्हाळ्यात प्रचंड टेम्परेचर असताना चिंचणी गावामध्ये त्या मानानं आम्हाला टेम्परेचर जाणवलं नाही. जी वयस्कर माणसं आहेत त्या माणसांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना या गावामध्ये ऑक्सिजन भरपूर मिळताना दिसतोय. या गावामध्ये ज्या पक्षी, चिमण्या याच्यामधनं मुलांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद निर्माण होताना दिसतोय. या गावामध्ये वेगवेगळं सौंदर्य असल्यामुळं त्या सौंदर्यातनं आनंद घेताना मिळताना दिसतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं विकास हा मानवी जीवनाला आनंद देणारा असला पाहिजे, लोकांना स्वयंपूर्ण करणारा असला पाहिजे, लोकांच्या गरजा ह्या गावातच भागवणारा असला पाहिजे. आणि म्हणून गावातल्या गरजा म्हणजे तर पिण्याचं पाण्याचं, आरोचं पाणी मिळण्याचं असेल, याच गावामध्ये लोकांना मोबाईलवर खेळावं लागत नाही. एकाही मुलाला गावातच त्याला संपूर्णपणे इथं गार्डनमध्ये खेळावं लागतंय. त्याला त्या गार्डनमध्ये खेळण्याचं जे साहित्य आहे, जे गार्डन आहे, जे लॉन आहे, ते सगळं उपलब्ध इथं होत आहे. मुलांना येणाऱ्या काळामध्ये इथं आनंद मिळतो. अशा सगळ्या गोष्टी गावातल्या इथं मिळतात. इथली अभ्यासिका असेल, इथलं ग्रामीण वस्तू संग्रहालय असेल, इथली सुसज्ज शाळा असेल. म्हणजे कधी शाळा भरत नव्हती ती आता पुणे विभागात 3री शाळा आली. नव्यानं झालेली ग्रामपंचायत असेल, आता स्विमिंग टँकचं काम सुरू असेल. आणि टप्प्याटप्प्यानं विकासाचा एक नवीन आयाम घेऊन आता सुरू गेलोय. आणि हा विकास एवढ्या टप्प्यात, अंतिम टप्प्यात यायला लागला आहे. या गावातल्या भविष्यात कुठल्याही माणसाला रोजगारासाठी बाहेर जावं लागणार, त्याचं स्थलांतर थांबवलं ही भूमिका घेऊन आम्ही इथं काम करतो. आणि म्हणून पुढच्या वेळी, पुढच्या टप्प्यामध्ये हे गावचं पर्यटन आहे, जे गावाचं आम्ही 15 एकरामध्ये पर्यटन केलं. पण त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जे आम्हाला शेत जमीन मिळाली, त्या शेत जमिनीमध्ये 2-2 एकर असणारी त्या सगळ्या शेत जमिनी सेंद्रिय कशी करता येईल, रासायनिक कमी कशी करता येईल, अशी भूमिका घेऊन आम्ही ती शेती करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या शेतीतून येणाऱ्या पर्यटकांना शेतीचा अनुभव देता आला पाहिजे. शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला पर्यटकाला गावातच त्याला सेंद्रिय पद्धतीचा, कमी रासायनिक असणारा भाजीपाला घेता आला पाहिजे. आणि त्याला ह्या शेतीचा जोडता आलं पाहिजे. त्याला ग्रामीण जीवनशैली कळालं पाहिजे, त्याला ग्रामीण खाद्यपदार्थ कळाले पाहिजे. आणि हे असं सगळं घेऊन गावातले खाद्यपदार्थ इथे विक्री करता ठेवता येतील, त्यातून एक नवीन रोजगाराची संधी होईल. आणि हे सगळं बघत असताना आता सरकारचं सुद्धा एक लक्ष केंद्रित झाले. आणि म्हणून सरकारचे मग जिल्हाधिकारी असतील, इथले लोकप्रतिनिधी आमदार बबनदादा शिंदे असतील, आमचे दुसरे सहकारी सुभाषबापू देशमुख असतील, ही सगळी मंडळी या गावाला जास्तीत जास्त प्रोजेक्ट करण्याचं, ब्रँडिंग करण्याचं, इथं मतदान किती यापेक्षा ही माणसं एक काहीतरी वेगळं काम करतात आणि त्यांना निधीची कमतरता पडता कामा नये. त्यासाठी जे काय लागेल ते वेगवेगळं पर्यटन असेल, जनसुविधा असेल, नागरी सुविधा असतील, 25-15 असेल, अशा वेगवेगळ्या शक्य तेवढ्या निधी देऊन या गावाला विकसित करण्याचं काम सुरू आहे. आणि त्याचं अंतिम टप्प्यात स्वरूप आहे. आमच्या ह्या सगळ्याचं एकच आहे की गावं स्वच्छ सुंदर करायची, शहरात कामाला जायचं. आमचं म्हणणं आहे केलेलं गाव स्वच्छ सुंदर हे त्याचं जीवन, त्याचा आनंद गावातच घेतला पाहिजे. उगाच मेल्यानंतर स्वर्गात जाण्यापेक्षा जिवंतपणी गावाचा स्वर्ग करण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय, त्याचा आनंद घेण्याची भूमिका काम करतोय. आणि म्हणून सगळीजण हातात हात घालून काम करतोय. प्रत्येक गावाच्या इतिहास असतो, त्याचं नाव हे का दिलं गेलं. खरं तर आमची जुनी माणसं सांगतात की ज्या वेण्णा नदीच्या पात्रातच आमचं गाव होतं, त्या मूळ गावाला म्हणजे जी चिंचेची झाडं होती, लोकांचं म्हणणं आहे की त्या काळातल्या की ती झाडं कवळ्यात सुद्धा मावत नव्हती. आमची गावच्या गावं दुपारचं असेल, उन्हाचं असेल, आणखीन वेगवेगळ्या काळा असेल, की गावच्या गावातली माणसं त्या चिंचेच्या झाडाखाली असायची. आणि एवढं मोठी झाडं आणि त्या चिंचणाचं बन असल्यासारखं त्या गावामध्ये होतं आमच्या जुन्या. आणि म्हणून त्या काळात त्यामुळं चिंचणी हे नाव पडलेलं
असं लोकांचं एक आख्यायिका त्यामध्ये राहिलेली आहे. खरं तर इथं आल्यानंतर विस्थापनानंतर किंवा आणखीन वेगवेगळ्या गावांनी वेगवेगळी नावं दिली. मूळ गावाचं नाव बदलून दुसरी नवीन नावं शोधली, नवी दिली. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही मूळ गावाचंच नाव इथंच चिंचणी दिलं. फक्त चिंचणी दिलं नाही आम्ही गावाचं नाव, तर या चिंचणी ग्रामीण पर्यटन केंद्र जे आम्ही कृषी ग्रामीण पर्यटन केंद्र केलं, आम्ही त्याचं नावसुद्धा जाणीवपूर्वक चिंचणी दिलं. म्हणजे जोपर्यंत गावाचा ब्रँड होत नाही तोपर्यंत आपला ब्रँड तयार होणार नाही. कारण गावाला ओळखच नव्हती. गावठाण, जगाय आलेलं गाव, पुनर्वसनातलं गाव, काय साहजिक आहे तसं म्हणणं. सुरुवातीला कायच ओळख नसली की तसंच असू शकतं. आपली ओळख आपण आपल्या कामातनं, आपल्या वेगळ्या कृतीतनं दाखवायची असते. आणि ती दाखवायची म्हटलं तर आम्ही ती चिंचणी म्हणून दाखवायचंच ठरवलं जाणीवपूर्वक. म्हणून आम्ही तिथल्या चिंचणी वस्तू संग्रहालय असेल, चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र असेल, अभ्यासिका चिंचणीचं असेल, हे जाणीवपूर्वक चिंचणीचं आम्ही नाव ठेवून चिंचणीला हे करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून तिथं चिंचा होत्या म्हणून हिथं चिंचा असायला पाहिजेत. खरं तर हा असं काय आमची कल्पना नव्हती. पण हा प्रचंड दुष्काळी आणि कमी पावसाचा भाग असल्यामुळं इथं पाऊसच सरासरीपेक्षा कमी पडतो. आणि दुष्काळी भागातली आणि पावसाळी भागातली ही झाडं वेगवेगळी आहेत. आणि मग इथं बाबळ असेल, देसी बाबळ असेल, त्या काळातलं लिंबाचं असेल, म्हणजे ज्या झाडांची पानं छोटे आहेत अशीच दुष्काळी भागामध्ये ज्या झाडं असतात त्यामध्ये प्रामुख्यानं चिंच. आणि म्हणून त्या काळात सुरुवातीला आमच्या लोकांनी साधारणपणे प्रत्येकाच्या दारात चिंच लावली. आणि म्हणून चिंचची इतर ठिकाणी गेलं तर झाडावरून सुद्धा आक्षेप आहेत. पपई दारात असावी का नसावी, चिंच असावी का नसावी, बदाम असावं का नसावं, शेवगा असावं का नसावा. तसं चिंच जर असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये जुनी लोक सांगतात की त्याच्यावर दारात असू नये, दारात त्याच्यावर हाडळ असते, भूताची बहीण. पण ते आम्ही उलटं केलं. आम्ही असं सांगितलं की हाडळ ही धनाची देवी, म्हणजे हे आहे ती. त्यामुळे उलट चिंच लावली तर उलट आमचं बरं चाललं या. त्यामुळे चिंचचं झाड असेल तर ती लक्ष्मी जास्त बरं चालतं. आणि मग ते हळूहळू त्यामुळे ह्या पण गावात चिंचा जाणीवपूर्वक आम्ही दारातनी लावल्या. त्याच्यापेक्षा आमच्या वॉटर सप्लायच्या विहिरीच्या वरच्या बाजूला जी सार्वजनिक जागा आहे आमची, त्या सगळ्या जागेमध्ये आम्ही चिंच लावल्यात. आणि ती चिंच म्हणजे प्रतिष्ठान चिंच म्हणून आहे की जी चिंच मॉलमध्ये विक्रीला ठेवली जाते. म्हणजे त्याचं गर जास्त असणारी अशी टाईपची चिंच आहे ती. आणि त्यामध्ये भविष्यात आमचं वॉटर सप्लायचं बिल पण त्या चिंचवर भागल एवढं अंतिम टप्प्यात आता त्या चिंचेची मोठी झाडं झाली. हे असं सगळं वेगवेगळ्या टाईपनं हे सुरू आहे. ज्या निसर्गाच्या कुशीतून आम्ही इकडं आलो तिथं सरासरी 2000, 2500, 3000 पाऊस पडतो. तिथलं टेम्परेचर कधीही 25-20च्या पुढं जात नाही. एवढा निसर्गरम्य. म्हणजे त्या काळात आमच्या जुनी लोक आमच्या गावातली नदीच्या आडव्या पाटावर ऊस लावत होते. म्हणजे ज्या भागामध्ये तुळशी बाळशीला सुद्धा लग्नाला ऊस मिळत नव्हता अशा भागामध्ये त्या काळात आमच्यात ऊस लावला जायचा. आडव्या पाटावरची छोटी छोटी बागायती पिकं केली जायची. आणि अशा ठिकाणी धरण झाल्यानंतर दुसरं टोक हे पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातलं, जिथं 200-250 मिलीमीटर पाऊस पडत नाही, जिथं तापमानाचं प्रमाण 40, 42, 45च्या पुढं जात आहे. म्हणजे हे शारीरिक नैसर्गिकदृष्ट्या शक्यच नव्हतं लोकांना. म्हणजे इथं पण तेवढाच पाऊस पडत असेल म्हणून इथं लोकांनी सुद्धा तीव्र उताराची घरं बांधली कौलाची. म्हणजे त्यांना वाटलं इथं बी लय पाऊस आला तर ते, म्हणजे इतका साधापणा लोकांच्या मध्ये होता. फक्त आणि फक्त आपण पंढरपूरला जातोय, विठ्ठलाच्या शेजारी जातोय, पांडुरंगाच्या भूमीत जातोय, हा एकमेव आनंद, ही एकमेव घटना होती आमच्या पहिल्या पिढीतल्या लोकांना बाहुलेली. आणि म्हणून ती इथं त्यांनी हे भाग बघितला, इथल्या जमिनी पसंत केल्या आणि इथं राहायचं ठरवलं. परंतु त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं आणि इथं आली होती ते आमच्या पिढीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. एकूण जिल्ह्याचं जे भौगोलिक क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या 3% सुद्धा सोलापूर जिल्ह्यात झाडं नाही. आणि सरासरी हे निम्म क्षेत्र
ते तिथं वृक्षछायेच्या ह्याच्यात असायला पाहिजे. तर तिथलं वातावरण, तर तिथलं प्रसन्नता, तर तिथलं पर्यावरण संतुलन, तिथली जैवविविधता राहू शकते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु इथं पाऊस कमी असल्यामुळं इथं मानवी जंगल करावं लागणार आहे. इथं नैसर्गिक जंगल उपलब्ध होण्याचे चान्सेस कमी आहेत. आणि म्हणून जसं इथं बागायती शेती मोठी केली गेली, इथं कारखानदारी मोठी उभी राहिली, तसं इथल्या जंगलाच्या विषयी, इथल्या झाडांच्या विषयी प्रयत्न होताना दिसत नाही. म्हणजे तो एक कार्यक्रम राबवला पाहिजे आणि तसा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर तसा प्रयत्न यापूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या सुभाष बापू देशमुख यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केला आहे, त्यांचा चालू आहे. अशा टाईपची झाडं, वृक्ष लागवड ही सगळीकडे असायला पाहिजे जिल्ह्यात. आणि त्याचं मॉडेल काय आहे तर चिंचणी आहे. तर या ठिकाणी अनेक शिबिरं आणि कार्यशाळा ते त्यांनी घेतल्या आणि गावगावच्या सरपंचांना झाडं देणं, टी-गार्ड देणं, त्यांची मेंटॅलिटी तयार करणं, त्यांना कार्यशाळेच्या मधनं प्रशिक्षण देणं, असा प्रयत्न झाला. परंतु हे प्रयत्न सातत्यानं होताना लोकांच्या मधनं त्याचा अवेअरनेस दिसत नाही. आणि लोकांच्या मधनं का उदासीनता आहे, लोकांच्या मधल्या इथल्या पुढाऱ्यांच्या मध्ये तो व्ह्यू येईना का काय, म्हणजे आमचं टीका आहे असं नाही, पण जर झाडं काय देऊ शकतात ह्याचं उदाहरण काय असेल तर चिंचणी. आणि चिंचणीत फक्त झाडं आहेत, बाकी काय नाही. आमची घरं साधे आहेत, मोडकळीला आले, लोक साधे आहेत, गरीब आहेत. पण इथल्या झाडांनी, निसर्गाने भरभरून दिलं. ही झाडं तुम्हाला फक्त सावली देतं, पानं देतं, फुलं देतं, फळं देतं, ऑक्सिजन देतं. एवढ्यावर झाडं थांबत नाहीत, त्याच्या पलीकडं देतं. आणि म्हणून तुकोबाराय वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, ते पक्षी हे सुसुऱ्या आळवतीपासून हे सोयरे तुकोबाराय म्हणतात. त्याच्या पुढं जाऊन तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी. आणि म्हणून हे जर आम्हाला काय बदलावायचं चित्र असेल तर ते आम्हालाच बदलावायला लागणार आहे. आमचा वाद, इथल्या नव्यानं आव्हान, आमच्या पुढं येणारे संकट, कोरोनानंतरचं इथलं उष्मघात आहे, इथली वेगवेगळी जी पर्यावरणाची, तापमानाची परिस्थिती आहे, निसर्गचक्राचा प्रश्न आहे, हे सगळ्यामध्ये हे जायला लागणार आहे. अशी छोटी छोटी बेटं चिंचणीसारखी आपल्याला करायला लागणार आहे. म्हणजे आमच्याकडे झाडाच्या डोंगरातलं पाणी पिलं मुळा डाळीचं तरी ते माणूस बरा होता असं म्हणायचे. आणि तीच परिस्थिती चिंचणीत आता होताना दिसते. म्हणजे इतका दुष्काळ प्रचंड आहे. आत्ता सुद्धा आमच्यात बोर अधिग्रहण केलेलं आहे, पाणी दुसऱ्याचं शेतकऱ्याचं घेऊन आत्ता पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आम्ही टंचाई भागवतोय. म्हणजे तेवढ्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. 25-20 मिलीमीटर पाऊस पडला आहे, कुठं 150 पडला आहे. म्हणजे ही अशी असमानता आहे. आणि इथं चिंचणीमध्ये आजही पाणी प्यायला नाही, दुसऱ्याचं बोर अधिग्रहण, ती विहिरीत टाकायचं, त्यातनं मग आमचं पाणी चालू. पण आमच्यातलं एकाद दुसरं झाड की जे प्रचंड पाणी कमी पडल्यानंतर एखादं दुसरं बोटामधून एवढं झाड जळलं असेल. एवढी सगळी झाडं आम्ही असल्या दुष्काळात, असल्या अडचणीच्या काळात आज बी जगवली. यापूर्वीच्या 2003च्या दुष्काळात सुद्धा जगवली. त्यामुळे रडत कधी बसत नाही आम्ही. त्याच दरम्यान प्रिसिजन जे यतीन शाह म्हणून सोलापूरचं फार मोठं त्यांचं शिक्षणाच्या शाळेमध्ये काम आहे. आणि त्याने आम्हाला मग एखादा प्रोजेक्टर शाळेला देता येईल का तुम्हाला, शाळेचं काहीतरी ई लर्निंगचं सगळं युनिट सोलरवर करता येईल का, असं त्यांनी एक संकल्पना मांडली. खरं तर हे करत असताना आम्ही त्यांना एक पर्याय दिला की आपण अनेक शाळांना दिलं आहे, परंतु त्याहीपेक्षा काही नाविन्य करू शकतो का, की या झाडांना गावातल्या आणि गावाला जे जवळ जाणार असेल तर त्याने आम्हाला काय प्रस्ताव सांगा म्हटलं. त्यांना आम्ही असा प्रस्ताव दिला की इथं एवढी झाडं आहेत, निसर्ग आहे, याला जवळ जोडून जर अनेक दरम्यान त्या काळामध्येच गावातल्या पाणी पुरवठ्याच्या योजना हा लाईट बिल न भरल्यामुळे बंद पडल्या गेल्या होत्या शासनाने, त्याचे मीटर कट केले. त्यांना सांगितलं जर आमच्या गावाची पाणी पुरवठा आपल्याला जर सोलरवर करता आली तर महाराष्ट्रात एक नवीन प्रयोग होईल की गावची संपूर्ण पाणी पुरवठा योजना ही सोलरवर आहे. त्यामुळे विजेची बचत होणार आहे, बिलाची बचत होणार आहे. आणि जे अपारंपरिक ऊर्जा आहे सूर्यापासून निर्माण होणार त्याचा वापर होणार आहे. आणि ती जी काळाची गरज आहे
आणि ती संकल्पना त्यांना खूप भावली आणि मग त्यांनी मग फक्त वॉटर सप्लायचंच सोलरवरचं नाही तर वॉटर सप्लायचं तर केलंच सोलर आमचं, पण त्याच्या जोडीला आमच्या स्मशानभूमीमध्ये म्हणजे 5 HP एक बोर होता की जो आम्ही झाडांना पाण्यासाठी तयार केला होता. तिथली 5 HP असेल, वॉटर सप्लायचं 7 HP असेल आणि त्याच्या शेजारी एक 5 HP असं जवळजवळ 17 HP सोलर प्लॅन्ट त्यांनी करून दिलं. आणि म्हणून चिंचणीनं या पर्यावरणाला इथल्या निसर्ग चक्राला जवळ जाणारं जे आहे ते स्वीकारत गेलेले आहे चिंचणीकर. मग ते सोलारचा वापर जास्तीचा असेल, गावातल्या झाडांचा असेल, इथल्या स्वच्छतेचा असेल, शाळेचा असेल, असं सगळं म्हणजे स्मशानभूमी जरी आमची बघितली तरी इतकी सुंदर आहे स्मशानभूमी की दरवर्षी दिंड्या तिथं मुक्कामाला असतात. त्यांचे दैनंदिन व्यवहार म्हणजे तिथं जेवण बनवणे, तिथं हरिपाठ म्हणणे, भजन करणे हे सगळं चालू असतं त्यांचं. मग त्यांना ती स्मशानभूमी वाटत नाही. आणि गावातले मग मुलांचं वाढदिवस असेल, अभ्यास करण्याचा प्रश्न असेल, महिलांचं उन्हाळ्याचं उद्योग काम छोटे मोठे असतील, कपडे धुण्याचे असतील, हे सगळं स्मशानभूमीत करतात. आणि स्मशानभूमी सुद्धा लोकांना भीती वाटत नाही. त्या स्मशानभूमीच्या बोर आहे झाडांसाठी, आम्ही त्या बोरचंच पाणी आम्ही गावात प्यायला वापरतो. म्हणजे एक नवीन वेगळा संकल्प घेऊन अंधश्रद्धा मोडीत काढत, नवीन तंत्रज्ञान स्वीकारत, नवीन जगाला जोडत ते गाव जी तरुण पोरं आहेत की जे एका विचारधारेवर, वेगळ्या नव्या नाविन्याच्या विचारधारेवर, समतेच्या एकतेच्या विचारधाऱ्यावर ज्यांनी विचारधारा सुरू त्या विचारधारेला पुढे घेऊन जात हे सगळं सुरू आहे. खरं तर इथं पर्यटन करत असताना म्हणजे लोकांच्या अनेक मनामध्ये गावातल्या पण शंका होत्या, बाहेरच्या पण होत्या आणि त्या साहजिक आहेत व्यावहारिक की बाबा हे कसं इथं आपण हे पर्यटन केंद्र करणार म्हणजे नेमकं काय करणार आणि ते कसं चालणार. म्हणजे जनरली हॉटेल हे काचेची, हायवेच्या शेजारी, उंच इमारतीत अशी एक कल्पना आहे. आणि मग याच दरम्यान आमचे एक ग्रामीण पर्यटन करावं असं आमचा विचार आल्यानंतर आम्ही काही ग्रामीण पर्यटन कृषी केंद्र बघितली आणि मग ती व्यक्तिगत मालकाची आहेत सगळी. ती त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये उभी केली, त्याला ग्रामीण पर्यटनाची नावं दिली. पण आम्ही अख्ख्या गावालाच पर्यटनात घेतलं. म्हणजे गावाची अख्खं गाव पर्यटनात, त्यांची अंगणं, त्यांची घरं, तिथली स्वच्छता, तिथली झाडं आणि मग ती लोक येणारा पर्यटक त्या छोटी छोटी जनावरं, शेरडं त्याला ते नवीन वाटतंय सगळं. आणि मग हे सगळं येणारा माणूस हे अभ्यासिका बघतोय, शाळा बघतोय, तिथं झोका खेळतोय आणि हे सगळं त्याला निसर्गरम्य वातावरण बघत बघत त्याला मग ग्रामीण खाद्यपदार्थ काय देता येतील असा आम्ही विचार करत असताना मग त्यातनं हॉटेल चालू केलं. आणि मग त्याला दही धपाटा असेल, आंबारस पोळे असेल, पुरणपोळे असेल, हुरड्याचं जेवण असेल, हुरड्याचं सीझनमध्ये जेवण असेल, असं सगळं द्यायला लागल्यानंतर त्या जेवणाची चव बघितल्यानंतर म्हणजे इथं जे आमच्यातली काही प्रमुख मंडळी ते बनवतात स्वयंपाक, खास मग चंद्रकांत पवार असतील आणि सगळ्या महिला असतील, त्यांनी कधीही हॉटेलच्या अंगानं काम केलं नव्हतं कधी. त्यांनी थेट आम्ही चालू केल्यानंतर एक तो विभाग आहे आमचा हॉटेलचा, त्यांनी जो आम्ही घरी बनवतो तसंच बनवायचं. घरात जे आम्ही चांगलं तेल वापरतो तेच तेल वापरायचं, त्याच पद्धतीनं चुलीवरचं करायचं. हा एक कल्पना घेऊन आम्ही सुरू केलं आणि एवढा प्रतिसाद आता आम्हाला मिळतो की पर्यटन ही एक अशी इंडस्ट्री आहे की ती एवढा मोठा रोजगार देऊ शकते की मग त्यामध्ये मग असं अभ्यास करत असताना मग ते बाहेरच्या देशाचं आम्ही नाव घेतो वेगवेगळ्या. आणि म्हणून इथल्या गावाचं आमचं एक वेगळं लक्षात आलं. ही सुरुवात आहे आमची. याहीपेक्षा मोठ्या पद्धतीनं रोजगार तयार होऊ शकतो. आता म्हणजे आम्ही मांडलं नाही, कल्पना फक्त स्वप्न मांडलं नाही, ते आम्ही 2 वर्षात कृतिशीलपणे काम केलं आणि अगदी आम्ही त्याच्या जवळ गेलोय. आता म्हणजे नफ्यात आम्ही आहे हे सगळं करत असताना. अजून आमची सुरुवात आहे. वेगवेगळ्या टाईपचं इथं लेजरचं जे लाईटचं आहे ते त्याच्यामधनं काय करता येईल, ॲम्पी थिएटर एखादं ट्रेनिंग सेंटरचं काय करता येईल. आणि म्हणून म्हणजे रोजगाराला खऱ्या अर्थानं गाव म्हणजे महात्मा गांधीजी म्हणायचे की गावाकडं चला आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की शहराकडे चला. परंतु त्या एका समाजाला जर गावात त्याचं जे तिथली जास्त घट्ट अस्पृश्यता होती, त्याला रोजगाराच्या संधी नव्हत्या, म्हणून त्याचं शहराकडे गेलं पाहिजे.
आणि गावातल्या माणसानं शहरातल्या माणसानं गावाकडे आलं पाहिजे असं महात्मा गांधींची संकल्पना होती. परंतु आम्ही ती संकल्पना पुढं जाऊन स्वयंपूर्ण करण्याच्या पद्धतीनं करतोय. सगळ्या वेगवेगळं हातात हात घालून काम करून आम्ही या ठिकाणी करतो.